पालघर तालुक्यातील पूर्व पट्ट्यात असणाऱ्या हौशी शिकाऱ्यांच्या समूहाने रानडुकराची शिकार करण्यासाठी जंगलात गेले असता प्राणी समजून एका सहकाऱ्याकडून गोळी झाडली गेल्याने 2 सहकाऱ्यांचा मृत्यू झाला। या घटनेला तब्बल 8 दिवस झाल्यानंतर ही माहिती गुपित ठेवण्यात या सहकाऱ्यांना यश लाभले। चुकून गोळी झाडून मृत पावलेल्या दोघांपैकी एकावर शिगाव येथे अंतिम संस्कार करण्यात आले असून दुसऱ्या इसमाचा जंगलात गाडून ठेवलेला मृतदेह पोलिसांच्या हाती लागला आहे। यामुळे पालघर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात गावठी कट्ट्यांचा वापर वन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी होत असल्याचं उघड झालंय। पालघर तालुक्यातील पूर्व पट्ट्यातील बोरशेती, किराट, रावते व अकोले या गावातील सुमारे 10 ते 15 हौशी शिकाऱ्यांनी 28 जानेवारी रोजी बोरशेतीच्या जंगलात रानडुकरांच्या शिकारीसाठी जाण्याचा निश्चय केला। त्यानुसार प्रत्येकाने आपापला सहभाग भ्रमणध्वनीवरून निश्चित करून शिकारीनंतर जंगलातच जेवण करण्याचे ठरल्याने मीठ, मसाला, तेल आणि भांडीकुंडी घेऊन शिकारी मंडळी रात्री मोहिमेवर निघाले होते। बोरशेतीच्या जंगलात अलन डोंगराच्या पायथ्याशी आंब्याचे पाणी या ठिकाणी पट्टेदारी वाघ व 200 किलो वजनापेक्षा मोठ्या वजनाची रानडुक्कर पाणी पिण्यासाठी येत असल्याची माहिती शिकाऱ्यांना असल्याने काही कट्टाधारी शिकारी डोंगराच्या कड्यावर तर काही बंदूकधारी जंगलातील झाडांवर बसून होते। या दरम्यान समूहातील काही सदस्य विलंबाने ठिकाणाजवळ येऊ लागले होते। मात्र त्यांनी आपल्याकडील मोबाईलचा टॉर्च अथवा बॅटरी सुरू केली नव्हती व आवाज येऊ नये म्हणून त्यांनी फोन करण्याचे टाळले। अमावस्येची रात्र असल्याने जंगलात मिट्ट काळोख होता। मध्यरात्रीच्या सुमारास शिकाऱ्यांना कसली तरी चाहूल लागल्याने डोंगराच्या कडावर बसलेल्या एका बंदूकधाऱ्याने जनावर आल्याचे समजून गावठी कट्ट्यातून गोळी झाडली। या गोळीबारात रमेश जन्या वरठा वय वर्ष 60 राहणार बोरशेती याचा जागीच मृत्यू झाला, तर ही गोळी त्याला छेदून अन्य महालोडा नामक अन्य एका सहकाऱ्याच्या पायाला लागली। भयभीत झालेल्या या स्थानिक शेतकऱ्यांनी रमेश वरठा याला जंगलात गाडून ठेवण्याचे निश्चित केले व त्यांच्यापैकी अन्य 4 जणांनी शिगाव पाटीलपाडा येथे राहणारा महालोडा नामक शिकाऱ्याला त्याच्या घरी नेले। महालोडा यांच्या पायामधून रक्तस्राव सुरू राहिला, मात्र घटनेबाबत गुपित राखण्यासाठी त्याला औषध उपचारासाठी दवाखान्यात व रुग्णालयात नेले नसल्याची माहिती पुढे आली। त्यामध्ये त्याचा 31 जानेवारी रोजी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली। मृत्यू पश्चात त्यावर गावातच अंतिम संस्कार करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली। या घटनेबाबत मनोर पोलीस स्टेशनमध्ये काल दिनांक 4 रोजी स्थानिकांनी माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला। रमेश वरठा याचा मृतदेह ताब्यात मिळाला असून या प्रकरणात पोलीस तपास करीत आहेत। विशेष म्हणजे या घटनेला घडून आठवडा उलटल्यानंतर देखील याबाबतची माहिती पोलीस अथवा स्थानिकांमधून गुप्त ठेवण्यात या शिकारी टोळीला यश आले होते। या घटनेबाबत मनोर पोलिसांना काल 4 फेब्रुवारी रोजी विचारणा केली असता या घटनेबाबत माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले होते। मात्र पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी रमेश वरठा यांचा मृतदेह सापडल्याचे आज मीडियाशी बोलताना सांगितले। या प्रकरणात अन्य एका शिकाऱ्याचा मृत्यू झाल्याबाबत तपास सुरू असून त्याबाबत निश्चित सांगता येणार नाही असे पोलीस अधीक्षक यांनी यापुढे सांगितले। या प्रकरणात मनोर पोलिसांनी 8 लोकांना ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे। बोरीशेतीच्या जंगलात पट्टेदारी वाघ आणि मोठ्या आकाराचे रानडुक्कर असल्याने त्यांच्याकडून मानवावर हल्ला होण्याची शक्यता असते। या पार्श्वभूमीवर अनेक स्थानिक शिकारी या जंगलात जाण्याचे टाळत असतात। या जंगलातील आंब्याचे पाणी या ठिकाणी वनप्राणी पाणी पिण्यासाठी येत असल्याने त्या ठिकाणी शिकारीसाठी या समूहाने जाण्याचे निश्चित केले होते। विशेष म्हणजे समूहात सहभागी असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे 1 किंवा 2 गावठी कट्टे असल्याची माहिती पुढे आली आहे।